मालिका सुद्धा होते आणि चट्टी सुद्धा होते. ती बघितल्या ती रूपाने पार्वती आणि त्यासाठी उपस्थित आपले माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल दादा मोरेश्वर पाटील यांची आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 रंगणारे पुढील 15 दिवस आणि यामध्ये लोककलांचा हा अनोखा आगळा वेगळा संगम फक्त आणि फक्त आमच्या महिला वर्गांसाठी. या कार्यक्रमाचं औचित्य चालू नाही केला का आपल्या समस्त राहणाऱ्या वाशियांच्या चालू केला आपले माननीय केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल दादा पाटील यांची शुभेच्छा देत हा महिला महोत्सव दैनिक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. जरा एकदा सगळ्यांच्या मुखातून आवाज होऊ दे. गणपती बाप्पा काकडीची माननीय केंद्रीय मंत्री डोळे लावून वाट बघत होतो ते आपल्या सगळ्यांचे माननीय माजी केंद्रीय मंत्री आपलं खंबीर मी माननीय कपिलजींना विनंती करेन, पाटील साहेबांना विनंती करेन. शुभ आगमन झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट तुम्हा सर्वांच्या लाडकं दैवत आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम दीप प्रज्वलन करून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत आपण सर्वप्रथम या कार्यक्रमाचा आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला नेहमीच शिकवण दिली आहे, कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर की गणपती बाप्पाचं स्मरण फार महत्वाचं असतं. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता चौथी सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतोय. आज देखील या ठिकाणी बोला गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाप्रभा निर्विघ्नं शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक गौरी नमस्तुते. खूप खूप धन्यवाद मान्यवर पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे माजी सरपंच सन्माननीय छत्रपती पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कालेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्मान्य छत्रपती दादा पाटील, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण जनता मडवी साहेब हे देखील कालेर असल्याचे पंकज तरे माऊली तरे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील याच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून महिला महोत्सव विनंती करते सदस्य ग्रामपंचायत आपण कृपया येऊन यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि मुख्य गेस्ट आहेत. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान विशेष स्वागती सन्मान आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत केला जातोय. आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 याच कार्यक्रमाचं औचित्य साधून साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या नेहमीच्या सन्माननीय सोनिया काशींद्र पाटील साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. त्या व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. हे व्यासपीठ म्हणजे महिलांना त्यांच्या शक्तीचा आठव करून देण्यासाठीचा सोहळा महिला महोत्सव 2026 आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महोत्सवामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शुभेच्छांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र हा नेहमीच महिलांचा आदर करणारा गौरव करणारा असा राज्य. प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य देवेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्मान्य देवेश पाटील साहेबांच्या या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही भिवंडीकर महिला माऊली ग्रामसंस्था राहणार आयोजित आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 जागर स्त्री शक्तीचा या संस्कार मंचावर केला जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या आता नेहमीच्या कार्यक्रमाची एक गोड आठवण राहील असं एक मोमेंटो आकर्षक प्रतीक देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान आपण इथे संगीतातही आणि
माधुरीताई यांच्या हस्ते करीत आहोत. त्यानंतर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट आणि मुख्य आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 हा रंगणार आहे पुढचे 15 दिवस. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि मुख्य नंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महिलांना त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन आणि ज्यांच्या हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाचे उद्गार छान देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. जागर स्त्री शक्तीचा आणि आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सोन्या पाटील, छत्रपती पाटील, देवेश पाटील, नामदेव पाटील, राजन मडवी, किशोर पाटील, श्रीधर पाटील, भाईजी, अश्लेषा तरे, स्नेहा पाटील, मथुरा मडवी, रंजना गायकवाड, पंकज पाटील, पंकज तरे, देवेंद्र पाटील, राकेश गायकवाड, किशोर पाटील, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे ते श्री प्रताप पाटील आणि त्यांची संकल्पना साक्षात या ठिकाणी उतरवणाऱ्या सौ ललिता पाटील, सपना भोईर, ज्योत्स्ना मडवी, मनीषा भोईर त्यांच्या सर्व सहकारी उपस्थित. सगळ्यात आधी ह्या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि प्रताप पाटील आणि चारी आमच्या भगिनी आहेत ह्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व सहकार्याने धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आपण आज प्रत्यक्षात इथे महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करत आहात. हे 16 दिवस की 15 दिवस 15 दिवस या अखंड असत 15 वर्ष 150 वर्ष सुरू राहिली अशा प्रकारच्या शुभेच्छाही देतो. स्वामी विवेकानंदाने सांगितलेलं आहे, यत्र नार्यस्तु पुंजन्ते रमन्ते नत्र देवता. याचा अर्थ असा आहे ज्या समाजात स्त्रीला सन्मान आहे, स्त्रीचं पूजन ज्या समाजात होते त्या समाजामध्ये लक्ष्मीचा वास हा सतत होत असतो आणि खऱ्या अर्थाने स्त्री हे लक्ष्मीचं प्रतीकच आहे. आता स्त्री हे फक्त चूल आणि मूल ह्या दोन गोष्टींसाठी मर्यादित न राहता सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, वैज्ञानिक असतील, पायलट असतील, असं एकही क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे गेल्या नाहीत. आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये पाकिस्तानच्या बरोबर आपलं युद्ध झालं, त्या युद्धाची माहिती देण्यासाठी 2 आमच्या भगिनी पुढे आल्या. त्याच्यामध्ये एक आमची मुस्लिम भगिनी होती सोफिया कुरेशी आणि दुसरी होती ओमिका सिंग. हे स्त्रियांना ह्या देशामध्ये किती महत्व आहे हे ह्या गोष्टीवरून सिद्ध होते की पाकिस्तान सारख्या देशाला युद्धामध्ये नमवल्यानंतर कोणी पुरुष सैन्यातला सहकारी पुढे आला नाही, तर आमच्या भगिनी आल्या आणि त्याने विश्वाला भारतातल्या स्त्रिय शक्तीची ताकद काय आहे ती दाखवण्याचं काम त्या माध्यमातून केलं. हे खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे स्त्रियांचा सन्मान करण्याचा संकल्प केलेला आहे
त्याचं उत्तम उदाहरण असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती, मांडीव बसलाय गणपती. टुकुमुकु बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पा उपस्थिती दर्शवून मग अशी पद्धतीने म्हणाले की पुढच्या वर्षी प्रत्येक महिलेला हा कार्यक्रम 15 आणि आपण निरीक्षण करा. होईल आता पहिला तुम्ही काय काय बनवता? आम्ही ना आगरी मसाला आणि हळद, धना पावडर, गरम मसाला, गोरा मसाला, हे तुम्ही घरीच बनवता का? राई जिरा, राई जिरा. शक्तींचा आणि क्षमताचा पुन्हा एकदा आठव व्हावा याकरिता स्वतः साबण बनवतात आणि विक्री करतात. हे नीम के पत्ते से बना या हुआ है. पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित या पुढील सन्मान तुम्ही या आमच्या शॉपला व्हिजिट करा. हे असे रबर्स वगैरे आहेत, हे असे फॅन्सी रबर्स आहेत, हे आहेत रबर्स. या आमच्या शॉपला व्हिजिट करा. मी मायरा यांना विनंती करते से राहणार ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच श्री प्रताप मारुती पाटील यांचे पुनश्च धन्यवाद. हे मोरिंगाचे लाडू आहेत. मोरिंगा मीन्स शेवगा आपल्या शरीरासाठी खूप चांगला, रक्तवाढीसाठी, केसांसाठी त्याच्यामुळे खूप हेल्दी.